नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे न्यूज अँड स्पीड या यूट्यूब चॅनलवरती. जसं तुम्ही बघू शकता सकाळ झालेलीच आहे. आपण ऑलरेडी मार्गस्थ केलेला आहे. आजचं आपलं डेस्टिनेशन आहे सिंहगड किल्ला. सकाळी लवकरच निघालो यासाठी की तिथला सूर्योदय बघायचा होता, पण निघायला थोडं उशीर झालं. वाजलेत आता 6:15. तशी काय आजची आपली सोलो राईड नाही आहे. आम्ही 4 बहीण भावंड चाललोय. 2 गाड्या आहेत आपल्यासोबत. एक गाडी आहे आपल्या मागे. बघूया आजची ट्रिप कशी होते. तुम्ही बघू शकता सकाळचं कवडसं वरती येत आहे. कवडसं नाही बोलत त्याला, सूर्योदय होत आहे. आपण आलोय दापोलीच्या ब्रिजवरती. तिथून आपण घेणार राईट आणि निघणार सिंहगड रोडच्या मार्गाने. लागलेलो आहे आता आपण जंक्शन रोडला. पुणे मुंबई हायवेला. आजच्या ब्लॉगमध्ये काही अपग्रेड्स आहेत. जसं की मागच्या वेळी तुम्हाला बोललेलो की आपला ऑडिओ सेटअप सुधारवायची प्रयत्न चालू आहे. त्याचा आता आपण एक चीप वायर्ड टाईपची माहिती आणि जसं तुम्ही बघू शकता आपल्याकडे हा राऊट 95चा मोबाईल होल्डर आपण लावलेला आहे. त्याच्यावरती आपण आपला जुना फोन लावलेला आहे आपल्या नॅव्हिगेशनसाठी. त्याच्यावरती आपण चालू केलं आहे हेड युनिट रिलोडेड करून ॲप्लिकेशन, ज्याच्या थ्रू आपण अँड्रॉइड ऑटो मिमिक करू शकतो. ऑफकोर्स आता त्याचे काही ॲडव्हान्टेजेस आहेत, डिसॲडव्हान्टेजेस आहेत. जसं की तुम्ही अँड्रॉइड ऑटोवरती बाईक राऊट नाही लावू शकत, फक्त कार राऊट अवेलेबल आहे. पण आता सध्या ज्या आपण रस्त्याला चाललो आहे सिंहगड रस्त्याला, तिकडे दोन्हीचा सेमच रस्ता आहे, कार असो बाईक असो. माझा आवाज कसा येतोय माझा हे नक्की कमेंट करून कळवा. मागच्या ब्लॉगपेक्षा कसा आहे आजचा आवाज. स्टेशन जवळ पोहोचलोय आता. जाऊया आपण हळूहळू. ही तशी चांगलीच आहे. आता फील होते सकाळी विंटर जॅकेट घालून निघालो असतो तर बरं झालं. घरी गरम होत होतं म्हणून विचार केला की जाऊ दे, कशाला बाहेर पण जास्त नसेल. पण आता रिग्रेट वाटतं. आपला प्लॅन काही सांगणार नाही. आपण पुढे चाललेलोच आहोत सिंहगडच्या दिशेने. तसं पावसाळ्यात सुद्धा एकदा प्रयत्न केलेला सिंहगडावर जाण्यासाठी. एक ऑक्टोबर नाही ऑगस्टमध्ये, जुलै और ऑगस्टमध्ये. त्यावेळेला मी आणि माझ्या कलीग म्हणजे आमचा खास संकेत अशा आम्ही 2 जण जायचा प्रयत्न केलेला. पण ज्यावेळी गेलो पायथ्याशी पोहोचलो गेटच्या तिथे, तेव्हा आम्हाला कळलं की आदल्या दिवशी रात्री दरड कोसळली होती. त्याच्यामुळे तिथली एंट्री बंद होती. तर मग शेवटी सिंहगडचा प्लॅन ड्रॉप करून आम्ही गेलो पानशेतला फिरायला. ऑफकोर्स ते पानशेतचा एक्सपिरियन्स सुद्धा छान होता. खाली बॅकवॉटर असलेला उतरलेलो. पावसाळ्यात नाही, आय गेस पावसाळ्याच्या अगोदरच गेलेलो मे जूनमध्ये. आणि त्याच्यानंतर आता पुन्हा प्लॅन बनलाय. आज बघूया सक्सेसफुल होतोय की नाही. होणारच ऑफकोर्स, कारण आज तशी काही न्यूज वगैरे तर नव्हती काही बंद आहे वगैरे. तर लेट्स होप फॉर द बेस्ट. जसं खडक वाचलं जवळ येत चाललंय तशी थंडी आणखीनच वाढत चालली. हात पूर्ण असे गार पडत चाललेत आणि असे फुल पडत चाललेत.
आणि ते पण हे येण्यापासून का वाचलं पाहिजे त्याचं उत्तम उदाहरण विचार केलेला नव्हता एवढी थंडी असेल म्हणून. दात वाजायला लागले ना दात. खडक वाचल्याला पोहोचलेलो आहे पण सध्या इथे स्टॉप न घेता आपण कंटिन्यू करणार. येताना थांबायला पूर्ण थंडीचा मोसम पाण्यावर नशी काय उठते ती वाफा वाफा उठतायत पाण्यावरून थंड वाफा पण. रस्त्याचं काम चालू आहे इकडे रस्ते सुधारवायचं काम. आपण येताना थांबू इथे नाश्ता जेव्हा जेवण करू जायचं. नाश्त्याला थांबू म्हणजे कारण आपला प्लॅन असा आहे की जेवायलाच घरी जायचं. मॉर्निंग राईडच करायची आहे त्याची. आपण वगैरे चालू इतर जॅकेट सोबत आणखीन एक कमी जाणवते ती म्हणजे पिनलॉक. हेल्मेट मध्ये पिनलॉक का गरज आहे हे तुम्हाला जेव्हा तुम्ही थंडीच्या दिवसांमध्ये बाहेर पडता आणि थंड हवेपासून वाचण्यासाठी तुम्ही तुमचा वायझर लावून घेता आणि त्या वायझरवरती जेव्हा फॉग जमा व्हायला लागतो तुमच्या श्वासामुळे तेव्हा तुम्हाला पिनलॉकची गरज पडते. पिनलॉकमुळे असं होतं की ती जी फॉगची लेअर जमा होते ती जमा होत नाही. तुमचा व्ह्यू अक्षर होत नाही. क्लिअर व्ह्यू दिसतो. ते एक आपल्याला बसवून घेणं आहे. आपण लवकरच बसवून घ्या. वायझर सुद्धा चेंज करायचं आहे आपल्याला. रॅचेस पडलेला असल्यामुळे रात्रीचा व्ह्यू सुद्धा ते बरोबर दिसत नाही. लाईट कशा पसरतात. आपण वायझर सुद्धा चेंज करू आणि त्याच्यासोबत पिनलॉक सुद्धा लावून. ऍक्च्युली लावून घ्यायचा होता पावसाळ्यामध्ये पण ते शेवटी आपली नागमस्ती. आत्ता कशाला नंतर लावू. आता खरंच गरज वाटायला लागली. तसं आता सिंहगड नजरेत यायला लागलाय. पोहोचूला आपण इथून पुढून लेफ्ट घेतला तर आपण सिंहगडाकडे जाणार. राईट घेतला तर पानशेतकडे. थंडीचं काय विचारूच नका. हां लेफ्ट सिंहगडकडे राईट घेऊन तुम्ही पानशेतकडे जाणार. तर पानशेतचा सुद्धा आपण एक ब्लॉग बनवायला ट्राय करूया कारण नाही खाली बॅकवॉटरचं तिथे जर उतरायला मिळालं तर काय विचारूच नका. स्वर्गच. तर कोवळवून सिंहगडावर पडायची सुरुवात झालेली आहे आमच्यावरती. पण लवकरच पडू दे म्हणजे जरा थंडीचा प्रभाव कमी होईल आमच्यावरती. कारण कुडकुडून आमचा जीव चाललाय सध्या. थंडा लेफ्ट घ्यायचं आपल्याला. सिंहगड घाट रोडने वरती जायला ते तिकीट काढावं लागेल पुढे. होती असेल पहिलं तिकीट. तर एंट्री तिकीट घेऊन आपण चाललोय आता सिंहगड घाट मार्गे सिंहगडाच्या पायथ्याशी. आम्ही थंडीने कुडकुडतो तोपर्यंत तुम्ही या घाट रस्त्याचा आनंद घ्या. सिंहगडावर ही आपली आहे सेकंड टाईम. एकदा आलेलो आमच्या ऑफिसच्या जीवलगांसोबत पण
त्यावेळेला 4 व्हीलर मध्ये आले. सेकंड टाइम प्रयत्न केलेला सकाळी लवकर येण्याचा संकेत सोबत, पण दरड कोसळलेली असल्यामुळे तेव्हा तर काही जमलं नाही. आता थर्ड टाइम आपण आलोय, आपल्याला एंट्री मिळालेली आहे. फक्त आपल्याला सूचना अशी देण्यात आलेली आहे की एकदा का फिरून झालं की लवकरात लवकर खाली उतरायला घ्या, कारण संडे असल्यामुळे गर्दी होण्याची शक्यता जास्त आहे. त्यांचं पण बरोबर आहे म्हणा, त्यांना सुद्धा मॅनेज करायचं आणि जितकी गर्दी होईल तेवढं मग मॅनेज करणं अवघड होऊन जातं. सो त्यांचं सुद्धा बरोबर आहे, आपण सुद्धा त्यांचा रिस्पेक्ट केला पाहिजे. हा सकाळचं केवढं ऊन अजून पडलेलं नाहीये, पण छान दिसतंय ते एकदम सूर्योदय होताना असं. फक्त आम्ही थंडीने गुडगुडतोय. हा रेकॉर्डिंग चालू आहे ना इथे. बापरे, पब्लिकने उतरायला सुद्धा सुरुवात केली तेव्हा. ओव्हरटेकिंग घाट रस्ता. पावसामध्ये रस्त्याची वाट लागलेली दिसते, कारण जेव्हा 4 व्हीलरने आलेलो नॉट लॉंग अगो ह्याच वर्षी, त्यावेळेला रस्ता बऱ्यापैकी चांगला होता. दिवसम काही आणि तिची उन्हाची सिरीफ दिसते ना या झाडांमधून. हा हा छान आहे. पुढे अपघाती क्षेत्र, वाहने सावकाश चालवा. वॉल्वो वॉल्वो. वा, पहिली उन्हाची सिरीफ अंगावरती पडली काही क्षणासाठी. ठीक आहे, नॉट शुअर ऑडिओ क्वालिटी आता सध्या कशी आहे. आय होप माझा आवाज तुम्हाला चांगला येत असेल, सोबतच गाडीचा सुद्धा आवाज चांगल्या प्रकारे येत असेल. सायकल स्वार त्यांचा अतोनात प्रयत्न करताना वरती चढवण्यासाठी सॅल्यूट आहे त्यांना सुद्धा. कारण नॉर्मल रस्त्यावरती सायकल चालवायची म्हणजे आमच्यासारख्यानं तरी आमचे पाय दुखून येतात, ती तर या घाटामध्ये सायकल चालवते. जस्ट लुकिंग लाईक अ वा. सायकल ब्रोकन डाऊन आणि पुढे गाड्यांची गर्दी आहे की गाड्या थांबलेल्या आहेत. ओके, फोटोज काढण्यासाठी गाड्या थांबलेल्या आहेत. विल मूव फॉरवर्ड. अरे बापरे, आपल्या भावाची गाडी पाठीमागे चढली. ड्यूक 250 आणलेली आहे आपण. ऑफकोर्स त्याच्याचा सुद्धा नवीनच असल्यामुळे पण त्याचा एक्सपिरियन्स चालवण्याचा रांगडा असल्यामुळे तो सुद्धा कव्हर अप करतोय. वा वा वा. कसं छान, सुंदर, अप्रतिम. बरोबर ना? छान, सुंदर, अप्रतिम.
फोटो सेशन चालू. छान एकदम छान. बॅटरी किती टिकले माहित नाही. ठीक आहे. त्याचे आपण तेवढी काय जास्त रेकॉर्डिंग केलेली नाहीये, त्याच्यामुळे बॅटरी बऱ्यापैकी टिकेलच. दुसरी गाडी आहे पाठीमागे. येस. Beware of falling off. Yes. Always be aware. थंड हवेची झुळूक आली. थंड म्हणजे जरा जास्त थंड हवेची झुळूक आली. अंगावर शहारे आणले. नरवीर तानाजी मालुसरे तळई वनोद्यान. तो आहे तिकडे आपला. तिथून नाही दिसणार. पुढे जेव्हा आपण त्या उलट्या पॅचला चालू, तिथे तुम्हाला क्लिअर दिसेल. अजून 10 मिनिटं दाखवतोय मॅपवर. आपल्याला त्या वेळेची काही घेणं देणं नाही. आपण आपल्या कुवतीप्रमाणे, आपल्या पेसप्रमाणे चालत राहू. थंड 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 थंड. हा. त्या पिवळ्या फुलांमुळे रस्त्याला आणखीनच शोभा आलेली आहे. तो आहे तिकडे आपला डेस्टिनेशन सिंहगड. मोंढाणा किल्ला. त्याचं नामकरण करण्यात आलं सिंहगड. गड आला पण सिंह गेला या घटनेनंतर. नरवीर तानाजी मालुसरे यांनी काबीज केलेला हा गड. दरड कोसळण्याची शक्यता. वाहने थांबवू नये. फोटो काढण्यासाठी थांबणाऱ्या आहेत त्यांच्यासाठी सूचना. पूर्ण गार पडलेत. दुसरा गेट मधून एंट्री. सरळ प्रस्थान सिंहगडाच्या पार्किंगकडे. दुसरी गाडी आहे मागेच आहे. रेकॉर्डिंग चालू आहे का? हो. वा. निकला गडले के रस्ते पे मोड़ आया, मैं उस दिल
दूर आया. क्या वा, त्या वळणांवरती हृदय हरवून जाणार नाही तर काय. वा, the view. फोटो तशी ढगांची दादर दिसते इकडून, पण तेवढी नाही. आपण थोडं उशिरा आलो. फाईन. ते थोडं रिस्की, जास्त रिस्की. सिंगल रोड आहे सध्या तर, त्याच्यामुळे गाडी चालवताना सुद्धा लक्ष ठेवून, प्लस आजूबाजूला सुद्धा लक्ष ठेवून. विचार करा, जर आपल्याला गाडी चालवायला इतका म्हणजे इतकी मेहनत घ्यावी लागत असेल, तर ज्या वेळेला महाराज वगैरे या किल्ल्यांवरती येऊन जाऊन करायचे घोड्यांवरती किंवा चालत, आपले मावळे वगैरे चालत चढायचे, त्यांना किती मेहनत करावी लागत. Just look at the view. इथे न थांबता पुढे कंटिन्यू करायचे. डायरेक्ट जाऊन आपण थांबणार पार्किंग. येताना बघू, फोटोज वगैरे काढण्यासाठी प्रयत्न करू. जमले तर, वेळ मिळाला तर. ऑफकोर्स वेळ तर आपल्याकडे पूर्ण दिवसाचा आहे, प्रयत्न करू. एकदा सावलीमध्ये आलो की थंड वाटायला लागतं. उन्हामध्ये जरा बरं वाटतं. हे जरा बरं वाटतं. गाडी सुद्धा मागे. अशा प्रकारे पोहोचलेलो आहे आपण पार्किंग मध्ये. पार्किंग शोधावी लागेल आता.
वेलकम बॅक एव्हरीवन. गडावरती फिरून झालेला आहे आणि आता आपण परतीच्या वाटेला लागलेलो आहे. बरं झालं लवकर गेलो ते, कारण आता ट्रॅफिक भरपूर झालेली आहे. आपले कोणाची तरी गाडी अडकली, पडले वाटते कोणतरी. आपण सुखरूप आलो, सुखरूप जाऊया, हळूहळू जाऊया. कोणतरी पडलेलं दिसतंय तिथे. चला, जाता जाता खडकवासल्याला थांबून नाश्ता करूया आणि मग तिथून पुढे निघूया घरच्या रस्त्याला. दुपारचं ऊन आता कडक झालंय. सकाळच्या थंडीपेक्षा आता उन्हाचा त्रास जास्त होतोय. दोन्ही साईडने पार्किंग, वन साइडेड पार्किंग आहे, पण रस्ता छोटा असल्यामुळे मग आता गाड्यांना जायला जागा नाही. गाड्या इथंच थांबवतात, वरती जाऊ देत नाहीत. ट्रॅफिक झाले. हा, ते वॉकी टॉकी घेऊन होते ना वरती. हिरवा निसर्ग हा भवतीने, जीवन सफर करा मस्तीने. मनसर्ग छेडा रे जीवनाचे गीत रे, गीत रे, ला 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 ला. सिंगल रोड आहे, सिंगल रोड. पण स्क्रॅम्बलर आपल्या पुढे, त्याच्या पुढे ट्रायम स्पीड होती आणि आपली स्पीड 4. अशा प्रकारे ट्रायमचं तिन्ही 400cc, एक ट्रक्सन 440 इन आर फ्रेम मध्ये ती मीटर 350 चालते. गर्द हिरवी झाडी, त्यात माझी गाडी.
तर आपण सिंहगडचा घाट उतरलेला आहे. हळू दादा, हळू 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 हळू. तर आपण सिंहगडचा घाट उतरून आता खडकवासल्याच्या दिशेने निघालेलो आहे. तिथे काहीतरी नाश्ता करू आणि मग तिथून घरच्या वाटेला लागू. ठीक आहे. भेटू नको असं. हम्मा आली रस्त्यात, हम्मा. ठीक आहे, आपल्याला रस्ता भेटलेला आहे. दुसरी गाडी त्या दिसत नाहीये पाठी. येईल थोड्याच. तिथून आपण सकाळी लेफ्ट घेतलेलं, तिथून आता आपण जाताना राईट घेऊया. म्हणजे आपण आपल्या घरच्या रस्त्याला लागू. पानशेतला नंतर कधीतरी जाऊ. खडकवासल्याला पोहोचलेलो आहे आपण आता. इथे जवळच कुठेतरी चांगला स्पॉट बघून नाश्त्यासाठी स्पॉट जिथून आपल्या गाड्या सुद्धा समोर दिसतील आणि तिथून खाली खडकवासल्याचा व्ह्यू सुद्धा चांगला. आलोय आपण आता खडकवासल्या जवळ. बघूया आपल्याला गाडी लावायला कुठे जागा मिळते. गाडी लावून आपण नाश्त्याला खाली उतरूया. खाली उतरायला बरं पडेल अशा ठिकाणी जिथे गाडी लावायला सुद्धा चांगली जागा मिळेल. गाडी लावायला जागा मिळणं मुश्किल आहे, कारण रस्त्याचं काम चालू असल्या कारणाने. कुठं गाडी टाकली आहे ना, टाकत मध्ये. चला तर, नाश्ता झालेला आहे, वडापाव खाऊन झालेला आहे, चहा पिऊन झालेली आहे, पोट भरलेला आहे. आता घरच्या रस्त्याला लागूया. आपला जो बेत होता घरी जेवायला जाण्याचा तो पूर्ण होत आहे. आपली दुसरी गाडी मागे राहिली. आले दुसरी गाडी सुद्धा आलेली आहे. चला तर, दूर आहे बस.
सनवायझर लावून घेतो. हेल्मेटचं सुद्धा वायझर लावून घेतलेला आहे. सनवायझर इज ऑल्सो ऑन, कारण आता ऊन भरपूर आहे. आवाजाचं मला अजूनही टेन्शन आहे की बाबा नेमकं आवाज कसं येतंय, ते किती क्लिअर आवाज आहे ते बघूया. रोडच्या फ्लाय ओव्हर वरती आपण राईट मारलेला आहे. सिंहगड रोडच्या फ्लाय ओव्हर वरती सुद्धा ट्रॅफिकच आहे. ट्रॅफिकच आहे. याला ट्रॅफिक नाही, मुव्हिंग ट्रॅफिक, रेग्युलर ट्रॅफिक. सिंहगड रोडच्या ब्रिजने आपल्याला सेफ केलंय. युजल ट्रॅफिक खाली घालून मिळाली असती ती आपण या ब्रिजमुळे अवॉइड केलेली आहे. तर पुढे आणखी बघूया किती ट्रॅफिक मिळतंय ते. वेल, फोटोज आणि व्हिडिओच्या नादात माझ्या फोनची बॅटरी डाऊन झालेली. फक्त जेव्हा अँड्रॉइड ऑटोला कनेक्ट केलेला तेव्हा त्याची बॅटरी पूर्णच डाऊन झाली आणि शटडाऊनच झाला माझा. तर मग आत्ता आपण दुसऱ्या फोनचा हॉटस्पॉट देऊन आपल्या डॅशबोर्डवाल्या फोनवरती गुगल मॅप्स लावलेले आहे, म्हणून तुम्हाला ते जरा ओरिएंटेशन वेगळं दिसेल. हे आता आपण रोडच्या रस्त्याने मारणार राईट. लेफ्ट मारून आपण राजाराम ब्रिज वरती वरून जाणार आहोत. नदी क्रॉस करून सिंहगड रोडवरच्या ब्रिजमुळे आपली बऱ्यापैकी ट्रॅफिक स्किप झालेली आहे. सो दॅट्स बेटर. DP रोडला राईट मारायचं आहे आपल्याला. DP रोड. तर अशा प्रकारे फिरत फिरत आलेलो आहोत आपण युनिव्हर्सिटी चौकात. इथून आपण औंध रोडने पुढे जाऊन सांगवी मार्गे आपल्या घराला लागू. चला तर घरी आपण पोहोचणारच आहोत. सिंहगडची ट्रिप पूर्ण झालेली आहे. आपली जी इच्छा होती ढगांची चादर बघण्याची, थोडक्यात का होईना ती इच्छा पूर्ण झालेली आहे. खडकवासल्याचा वडापाव खाऊन पोट भरलेला आहे. अशा प्रकारे आपला ब्लॉग संपवण्याची वेळ झालेली आहे.
ब्लॉगमधील ऑडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. काही सुधारवण्यासाठी आणखीन टिप्स द्यायच्या असतील तर प्लीज कमेंट करून सांगा. ब्लॉगमधील काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.